आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिली चना बनवणार आहोत। तर चिली चना बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा पाव काबुली चना घेतलेली आहे। आता आपल्याला या चण्यांना धुवून घ्यायचं आहे। एका वाट्यामध्ये मी हे चणे काढून घेत आहे आणि छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। बघू शकता आपल्याला या चण्यांना असं धुवून घ्यायचं आहे। चणे धुतलेलं पाणी आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडा पाणी टाकून हे चणे भिजवत ठेवायचे आहे। 5 ते 6 तास आपल्याला हे भिजवत ठेवायचे आहे। 5 ते 6 तासानंतर बघू शकता चणे छान असे भिजलेले आहेत। आता आपण याच्यातला हा एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊया आणि आता आपल्याला हे चणे कुकर मध्ये लावून घ्यायचे आहे। कुकर मध्ये आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा आपल्याला फक्त एकच शिट्टी करायची आहे। जर जास्त शिट्ट्या केलात तर हे चणे एकदम जास्त शिजणार। तर बघू शकता आता आपण हे चणे कुकर मध्ये लावून घेऊया। थोडासा मीठ टाकूया। मीठ थोडासाच टाकायचं आहे कारण की नंतर पण आपण मीठ टाकणार आहोत। आता आपण हा कुकर लावून घेऊया आणि आता आपल्याला फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे आणि कुकर बंद करून घ्यायचा आहे। कुकर थंड होऊ द्यायचा आहे। कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता आता आपण कुकर खोलून घेऊया आणि बघू शकता तुम्ही हे चणे छान असे शिजलेले आहेत। बघू शकता चणे छान असे शिजलेले आहेत आणि एकदम ओव्हरकुक नाही झालेले आहेत हे चणे। याच प्रकारे आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहे। आता आपण हे चणे काढून घेऊया कुकर मधून। बघू शकता सर्व चणे कुकर मधून काढून घेतलेले आहे। आता आपल्याला या चण्यामध्ये अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे 1 चम्मच मैदा टाकायचा आहे। बघू शकता 1 चम्मच मैदा टाकलेला आहे आपण इथे। आणि आता आपल्याला इथे मिरची पावडर टाकायची आहे। मी इथे अर्धा चम्मच मिरची पावडर टाकत आहे आणि त्यानंतर मी इथे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे। त्याबरोबरच अर्ध्या चमच्यापेक्षा कमी मीठ टाकायचं आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे थोडासा विनेगर टाकून घ्यायचा आहे। मी इथे 2 चम्मच विनेगर टाकत आहे। बघू शकता 2 चम्मच विनेगर टाकलेला आहे। विनेगर टाकल्यानंतर आता आपल्याला इथे सोया सॉस टाकायचा आहे। सोया सॉस सुद्धा मी इथे 2 चम्मच टाकत आहे। सोया सॉस टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता हे सर्व छान असे मिक्स करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये थोडासा आपण आणखीन कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आणि आणखीन यांना छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता या प्रकारे आणि बघू शकता छान असे मिक्स झालेले आहेत चणे। आता आपण यांना फ्राय करून घेऊया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता। आता आपल्याला या गरम तेलामध्ये चणे टाकून घ्यायचे आहे। बघू शकता या प्रकारे मी चमच्याच्या मदतीने हे गरम तेलामध्ये चणे टाकून घेत आहे आणि आपल्याला हे छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहे। काही वेळानंतर बघू शकता हे फ्राय व्हायला लागलेले आहेत। आणखीन काही वेळ आपल्याला यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। 2-3 मिनिटांनंतर बघू शकता हे छान असे फ्राय झालेले आहेत चणे। आता आपण हे चणे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। बघू शकता हे चणे छान असे फ्राय झालेले आहेत आणि आपण हे एका प्लेटमध्ये पण काढून घेतलेले आहेत। आता आपण या चिली चण्याची ग्रेव्ही तयार करूया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक बारीक बारीक कापून टाकून घ्यायचं आहे। बघू शकता बारीक मी कापून घेतलेली आहे लसूण व अद्रक आणि ते तेलामध्ये टाकून घेतलेली आहे। गॅस ही फुल ठेवायची आहे म्हणजे हाय फ्लेमवर आपल्याला हे सर्व करायचं आहे। कांदे टाकून घ्यायचे आहेत। कांदे टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही शिमला मिर्च पण इथे टाकून घ्यायची आहे। बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे। आणखीन पुन्हा हाय गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे सर्व आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये हे ओला कांदा टाकून घेऊया। बघू शकता ओला कांदा टाकून घेतलेला आहे आपल्याला, स्प्रिंग अनियन म्हणू शकता तुम्ही। आणि त्यानंतर बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकूया। बघू शकता मी इथे 2 चम्मच टोमॅटो सॉस टाकत आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे सोया सॉस टाकायचा आहे। सोया सॉस सुद्धा मी इथे 2 चम्मच टाकलेली आहे। बघू शकता तुम्ही सोया सॉस टाकल्यानंतर आता आपल्याला इथे विनेगर टाकायचं आहे। विनेगर मी इथे 1 चम्मच टाकत आहे। विनेगर टाकल्यानंतर आता आपण यांना छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे। आपल्याला हे सर्व फुल गॅसवरतीच करायचं आहे लक्षात ठेवा।
आणि त्यानंतर आता आपण इथे थोडीशी मिरची पावडर टाकून घेऊया। अर्धा चमचपेक्षा कम मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडासाच मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमच्यापेक्षाही थोडा कम मीठ टाकलेलं आहे। आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर आता आपण हा जो कॉर्नफ्लॉवरचा पाणी तयार करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे। काही वेळानंतर बघू शकता छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे फ्राय केलेले चणे टाकून घ्यायचे आहेत आणि यांना सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे। छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे स्प्रिंग अनियन म्हणजे ओला कांदा टाकून घेऊया आणि आणखीन छान असं परतून घेऊया। आणि आता आपण इथे अर्धा चमच ब्लॅक पेपर पावडर टाकून घेऊया आणि आणखीन छान असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता आपला चिल्ली चणा रेडी झालेला आहे। खूपच चविष्ट असा हा चिल्ली चणा लागतो, तुम्ही एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता आपण हा चिल्ली चणा एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता काय झणझणीत लुक आलेला आहे, खूपच टेस्टी लागतो हा चिल्ली चणा, एकदा तरी नक्की बनवून बघा। बघू शकता काय भारी झणझणीत असं लुक आलेला आहे आपल्या चिल्ली चण्याला। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।